माऊलींच्या पालखी सोहळ्याचा परतीच्या प्रवासात आज फलटण मुक्काम। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा परतीच्या प्रवासातही पंढरपूरकडून आळंदीकडे मार्गस्थ झालाय। काल नातेपुते येथील मुक्काम संपून आज पालखी सोहळा हा फलटण मुक्कामी असणार आहे। फलटण येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या बारामती चौकीत असणाऱ्या विठ्ठल मंदिर इथं पालखी सोहळा विसावलाय। उद्या दिनांक 14 रोजी पहाटे 3 वाजता पालखी सोहळा पाडेगाव मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे। शिक्षकांनी ज्ञानदानाचं कामकाज प्रामाणिकपणे करणं गरजेचं, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचं वक्तव्य। शिक्षक हे पिढी घडवणारे असतात। आपल्या भारताचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षकांचं कामकाज मोलाचं ठरतं, त्यामुळे शिक्षकांनी ज्ञानदानाचं कामकाज प्रामाणिकपणे करावं असं मत ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केलंय। फलटण इथं शिक्षकांच्या मेळाव्यात मंत्री गोरे बोलत होते। यावेळी आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजित सिंह, श्रीमंत शिवरूपराजे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। शिक्षणाशी काडी मात्र संबंध नसलेल्यांना त्यांनी शिक्षण मंडळावर घेतलं होतं, माजी खासदार रणजित सिंह यांचं वक्तव्य। फलटण नगरपालिकेत यांची सत्ता तब्बल 30 वर्ष होती। नगरपालिकेच्या शिक्षक मंडळ अस्तित्वात असताना त्या शिक्षण मंडळावर शिक्षणाचा काडी मात्र संबंध नसलेल्यांना शिक्षक मंडळावर घेतलं होतं असा औपरोधिक टोला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावलाय। माजी खासदार समीर भुजबळ उद्या फलटणमध्ये जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। श्री सावता महाराज मंदिर फलटण इथं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 14 रोजी ठीक 11:30 वाजता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात संवाद बैठकीचं आयोजन केलं। सोमवारी अर्थात उद्या गट व गण रचना जाहीर होणार। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप गट व गणांची रचना ही उद्या सोमवार दिनांक 14 रोजी सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशाने पारित होणार आहे। त्यानंतर दिनांक 21 पर्यंत त्यावर हरकती व सूचना दाखल करण्याची मुभा असणार आहे। मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे। या प्रकल्पातील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। भैरवनाथ डोंगर सलग 27 वेळा केला सर। लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपचे क्रियाशील सदस्य संतोष कोकरे व राजेंद्र शेळके यांनी भैरवनाथ डोंगर सलग 27 वेळा चढउतार करून सुमारे 54 किलोमीटर अंतर 11.25 तासांमध्ये पूर्ण करून पर्यावरण व निरोगी आरोग्याचा संदेश दिला। राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। साताऱ्यात गुरुपौर्णिमेला अनोखा प्रकार, दुकानाच्या समोर लिंब, काळी बाहुली व गुलाल टाकल्याचा प्रकार। साताऱ्यात गुरुपौर्णिमे दिवशी रात्री एका दुकानासमोर रांगोळी घालून त्यावर टाचण्या लावलेली लिंब, काळी बाहुली आणि गुलाल टाकल्याचं दिसून आलंय। दैवी दहशत पसरवण्याचा प्रकार होता, पण अनिच्छा कार्यकर्त्यांनी तेथील साहित्य काढून दुकानदाराची भीती दूर केली, पण कार्यकर्त्यांनी समजावून सांगत त्यांच्या मनातील भीती काढून टाकली। तसेच तेथील साहित्य हाताने उचलून बाजूला टाकलं, गुलाल रांगोळी झाडून टाकली, तसेच दैवी दहशती झुगारली। प्रधानमंत्री सूर्यघर सोलार योजना राबवण्यासाठी सहकारी संस्थांची उद्या बैठक। फलटण तालुक्यात प्रधानमंत्री सूर्यघर योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालय यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या फलटण विभागीय कार्यालयात उद्या सोमवार दिनांक 14 रोजी सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तरी यासाठी फलटण तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या चेअरमन व सचिव यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं। फलटणला उद्योगधंदे वाढले पाहिजेत व टिकले सुद्धा पाहिजेत, दिलीप सिंह भोसले यांचं वक्तव्य। फलटण शहरात कोणतेही नवीन उद्योग दुकान सुरू झालं की ते 4 ते 6 महिन्यात बंद होत आहे। ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येत कामकाज करणं गरजेचं आहे। फलटणमध्ये उद्योगधंदे वाढले पाहिजेत, जे आहेत ते टिकले सुद्धा पाहिजेत। 1985 पासून फलटण बाजार समितीच्या गाळेधारकांची बाजू मी बघतोय। आधीच व्यवसाय होत नाही, त्यामध्ये साध्या सोयी सुविधा सुद्धा बाजार समिती देत नाही, त्यामुळे व्यावसायिक मेटाकुटीला आले असल्याचं मत माजी नगराध्यक्ष दिलीप सिंह भोसले यांनी व्यक्त केलं।